ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नांदेडमधून राम भक्त सायकलीने अयोध्येकडे निघणार आहेत। आपण बघतोय ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी एकत्र जमली आणि पावसाचे दिवस असताना सुद्धा ही सगळी मंडळी सायकलीवर प्रवास करणार आहे आणि प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे थोड्याच वेळात रवाना होणार आहे। ही सगळे जे आहे ते रोज सायकलिंग करतात आणि त्या अनुषंगाने आज त्यांनी जे आहे ते एक मोठी ट्रिप अयोध्येसाठी काढली। प्रभू रामचंद्राचं जे आहे ते अयोध्येमध्ये जाऊन ते दर्शन घेणार आहेत। आपल्यासोबत सर आहेत। सर, काय नाव आहे? आपण थेट नांदेडवरून अयोध्येकडे सायकलीवर रवाना होणार आहेत। माझे नाव यशवंत, मी छत्रपती रायडर्स ग्रुपचा सदस्य आहे आणि नांदेड येथील रहिवासी असून नांदेडहून अयोध्येला सायकलनं प्रवास करणार आहे। आणि आमच्या सायकलच्या प्लॅनिंगमध्ये हे आहे की आम्ही नांदेडच्या पवित्र गोदावरी नदीचे तीर्थ घेऊन प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करणार आहोत। हे अंतर आहे 1150 किलोमीटर आणि अपेक्षित आहे की पर डे 150+ जवळपास 150 किंवा 160 किंवा 200 पण किलोमीटर होऊ शकते। आणि आम्ही अयोध्येला जाणार आहोत। ह्या आधी पण आम्ही छत्रपती रायडर्सच्या माध्यमातून बऱ्याचशा ट्रिप्स केलेल्या आहेत। स्टॅच्यू ऑफ युनिटीला 3 दिवसामध्ये प्रवास पूर्ण केला। नांदेड ते रायगड हा प्रवास 3 दिवसामध्ये पूर्ण केला। त्या राईडमध्ये 5 रायडर्स होते आणि ती राईड अशी होती की सोलो राईड होती, म्हणजे बॅकअप व्हॅन वगैरे आम्ही काहीही घेतलं नाही। अपोजिट वारं होतं तरीही तो प्रवास केला आणि सायकलिंग करण्याचा आनंद हा वेगळा असतो। आणि मी सायकलिंग सुरू केली ही लॉकडाऊनपासून सुरुवात केली आणि सायकल सुरू करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे आरोग्य आणि आरोग्य। ज्याचं आरोग्य चांगलं असेल त्याचं सर्व काही चांगलं आहे, नाहीतर ज्याचं आरोग्य चांगलं नसेल आणि बाकीच्या गोष्टी असून काही उपयोग नाही। त्यासाठी माझं स्पष्ट मत असं आहे की प्रत्येकाने कोणता तरी व्यायाम करावा आणि व्यायामाच्या उद्देशातून आपला छंद पण जपला जातो आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन पण होते। आणि पहिल्यांदा जात आहे अयोध्येसाठी, खूप उत्सुकता आहे अयोध्येला जाण्यासाठी। सर, अयोध्येला आपण जातोय, पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळी काळजी कशी घेतली जाणार आहे? येतानाचा प्रवास कसा आहे? माझं नाव आहे प्रमोद गडगुले, मी छत्रपती रायडरचा सदस्य आहे आणि आम्ही चालू अयोध्येला। पावसाचे दिवस आहेत, एक बॅकअप व्हॅन आमच्या सोबत आहे जी पाऊस जास्त आल्यानंतर त्या गोष्टीसाठी आम्ही बॅकअप व्हॅन घेतलेली आहे। आम्ही पर डे 150 किलोमीटर सायकलिंग करणार आहोत। त्याच्यानंतर कमीत कमी 200चा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे ते सहज न होता 150 झालं तरी आम्ही पर डे 150 करून अयोध्येला पोहोचतो। अयोध्या 1200 किलोमीटर चाललेली आहे। त्याच्यानंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर प्रभू रामाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून बाय कारने सायकल आम्ही रोज 50 किलोमीटर सायकलिंग करतो, त्याच्यामुळे आमचं आरोग्य खूप छान राहते। सर्वांनीच 50 किलोमीटर कमीत कमी अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहते। सर, तुम्ही सुद्धा या मोहिमेत सहभागी झालेत, काय सांगाल? सर, मी छत्रपती रायडरचा सदस्य आहे, संदीप लंगडे। हे फक्त एक मला बीपीचा आजार असल्यामुळे मी हे सुरुवात केली होती सायकलिंगची। आधी वॉकिंगची सुरुवात केली, नंतर सायकलिंगची केली। आता त्याच्यामुळं काय व्हायलं सर, फायदे भरपूर झाले की मला बीपीची गोळी बिलकुल नाहीच, दम लागत होता ते दम सुद्धा लागत नाही आता। मग हे छंदच म्हणून झाला आणि त्याच्यानंतर काय झालं, आता ग्रुप असा बनला छत्रपती रायडरचा की त्याच्यामध्ये सदस्य जे आहेत ते जसं झालं यशवंतवर सर, हे काश्मीर टू कन्याकुमारी जाऊन आलेले आहेत। ते 49 वय आहे त्यांचं, ते आज तेवढी सायकलिंग करू शकतात। मग त्या अनुषंगानं आम्ही विचार केला की बा सर करू शकतात तर आपण का जाऊ शकत नाहीत। मग सरांनी आम्हाला सराव करून घेतला। डेली 50 किलोमीटर नांदेडमध्ये आपण सायकलिंग चालवायची सकाळी, आणि आता ते तसं करत करत अयोध्याचा प्रवास आम्ही सुरू केलाय। सर, काय आव्हान आहे? म्हणजे फक्त सायकलची रायडिंग केली पाहिजे, व्यायामासाठी केला पाहिजे, ऑफिशियल कामासाठी किंवा इतर कामासाठी सायकल वापरली पाहिजे का? सर, इतर कामासाठी वापरली तर खूप बरं होईल। मागे मला वाटते 5-7 वर्षाखाली जे आपले कलेक्टर साहेब होते त्यांनी एक गुरुवार काहीतरी ठेवला होता असा की गुरुवारी फक्त सगळे ऑफिसचे कर्मचारी सायकलवर येणार। ते कालांतरानं झालं नाही ते काही, पण सर्वांनी जर सायकल वापरली, एक दिवस का होईना, आठवड्यातून एक दिवसही सायकलिंग जर केली सर, तर वातावरण जे आहे, जसं लॉकडाऊनमध्ये बघता आपण गाड्या बंद होत्या, सगळं बंद होतं, तर ऑक्सिजन लेवल किती वाढलं होतं, प्रमाणात चांगलं झालं होतं हे सगळ्या गोष्टी। तसंच सायकल सगळ्यांनी वापरली तर आपली तब्येत पण चांगली राहील। या हिशोबानं सायकल सर्वांनी केलेली गरजेचं आहे।
निश्चितच आपण बघतोय ही सगळी छत्रपती रायडर्सची मंडळी होती आणि आता ते नांदेडवरून जे आहे ते 1151 किलोमीटरचा प्रवास करून थेट अयोध्येला जाणार आहेत, प्रभू रामाचं दर्शन घेणार आहेत आणि सायकलमुळे आरोग्य सुधारतं असा संदेश सुद्धा या माध्यमातून ते देणार आहेत. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.